जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आजचं जी की आपला यूट्यूब सिरीज मधला हा तिसरा पार्ट आणि यात तुम्हाला मी सांगणार आहे यूट्यूबवरचा कोणताही व्हिडिओ जर तुम्हाला व्हायरल करायचा असेल तर त्यासाठी लागतो जी की मेन असतो तो थंबनेल। थंबनेल जितका चांगला असेल तितका तुमचा व्हिडिओ आहे तो व्हायरल होण्याचे चान्स आहे, म्हणजे की त्यावर लोक आहे ती क्लिक करण्याचे चान्सेस आहेत। यासाठी थंबनेल कसा क्रिएट करायचा असतो सगळं काय आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा। बरेचशा जणांचा प्रॉब्लेम होता की त्यांना थंबनेल आहे तो क्रिएट करता येत नव्हता, त्यांना साईज कोणती घ्यावी हे सुद्धा समजत नव्हतं, तर तुम्हाला सगळं काय मी डिटेल्समध्ये सुद्धा सांगणार आहे। आणि याच्या पद्धतीतून जर तुम्ही थंबनेल जर तुम्ही क्रिएट केला तर इझिली आहे तुमचा थंबनेल आहे तो जनरेट होऊन जाईल। आणि कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायचं सगळं काय मी तुम्हाला सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी पुढचे व्हिडिओ अपलोड करेन याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट मोबाईलच्या होम स्क्रीनवर आणि सगळं काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला थंबनेल कशा पद्धतीतून बनवायचं जर समजत नसेल, काहीच येत नसेल तर हा व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा, सगळं काय डिटेल्समध्ये मी सांगणार आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं की बरेचशाच लोकांचा प्रॉब्लेम काय होतं, ते व्हिडिओ चांगले करतात पण जे व्हिडिओला व्ह्यूज येत नाही त्याचं मेन कारण असतं की थंबनेल। जर थंबनेल जर तुमचा चांगला असेल आणि त्यावर जर लोकांनी जर क्लिक केलं तर तुमचा व्हिडिओ आज जर चांगला असेल ते व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत लोक आहे ते नक्की पाहा आणि तुमचे सबस्क्राईब सुद्धा वाढू शकतात। त्यासाठी सर्वात मेन महत्त्वाची गोष्ट असते थंबनेल। पण थंबनेल कसा क्रिएट करायचा हा बऱ्याचशा जणांना माहीत नाही, पण तुम्हाला मी आज सांगणार की थंबनेल क्रिएट कशा पद्धतीतून करायचा, कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणची चूक करायची ना, सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला जी की आहे 3 ॲप्लिकेशन लागणार। बरेचशा जण म्हणतील 3 कोणत्या, तर सगळ्यात पहिली तुम्हाला सांगतो मेन ॲप्लिकेशन लागणार ती म्हणजे की पिक्सलॅब, दुसरे इमेज सर्च मॅन आणि तिसरे आहे पिंटरेस्ट। बघू शकता येथे मी तिन्हीकडे पण ह्या तिन्ही ॲप्लिकेशन्स ठेवलेल्या आहेत। ओके, ह्या 3 ॲप्लिकेशन तुम्हाला ही एक आहे, ही एक आणि ही एक महत्त्वाची ॲप्लिकेशन आहे पिक्सलॅब। पिक्सलॅब म्हणजे जी की तुम्हाला माहिती असेल त्यात आपण जी काय थंबनेल म्हणा, यूट्यूबचा लोगो, सगळ्या गोष्टी आहेत ते एडिट करू शकतो। यूट्यूबचा लोगो बॅनर कसा क्रिएट करायचा याच्यावर नेक्स्ट पार्टमध्ये व्हिडिओ मी बनवणार आहे। पण आज तुम्हाला सांगणार व्हिडिओचा थंबनेल कसा क्रिएट करायचा। सगळ्यात पहिले तर काय पिक्सलॅब ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर काही अशामध्ये तुम्हाला इंटरफेस येणार। बऱ्याचशा जणांना जी की मेन प्रॉब्लेम काय आहे की साईजच त्यांना भेटत नाही, म्हणजे साईज कोणती घ्यायची, थंबनेलची साईज कोणती असते ही माहीत नसते। जर समजा तुम्ही डायरेक्ट अशा ह्या जे की फॉर्मॅट तुम्हाला दिसत असेल ह्यातच तुम्ही डायरेक्ट जर तुमचा जे की थंबनेल असेल तो जर क्रिएट केला तर तो थंबनेल जो की असेल तो तुमच्या जे की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही थंबनेल ठेवायचा त्यावेळेस तो बसत नाही। यासाठी तुम्हाला सांगतो जी साईज असते ती तुम्हाला सांगतो कशी घ्यायची। त्यासाठी इथे 3 लाईन तुम्हाला इथे दिसत असेल, बघू इथे 3 लाईन्स आहेत। ओके, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचा आणि येथे बघू इमेज साईजचा तुम्हाला इथे ऑप्शन भेटतो। बघू हा इमेज साईजचा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचा आणि कस्टम लिहिलेला बघू याच्यावर क्लिक करून येथून यूट्यूब चॅनल बॅनर आहे, त्यानंतर यूट्यूब थंबनेल आहे। बघू यूट्यूब चॅनलच्या बॅनरच्या खालीच यूट्यूब थंबनेल आहे। ओके, फक्त यूट्यूब थंबनेलवर क्लिक करायचा, ओके करून घ्यायचा। त्यानंतर बघू शकता जी की तुमचा कॅनव्हास असेल तो अशा पद्धतीतून रेडी झालेला आहे। त्यानंतर तुम्ही यात आहे तर तुम्हाला जशा पद्धतीतून पाहिजे तशा पद्धतीतून थंबनेल आहे ते डिझाईन करू शकता। पहिली तर गोष्ट काय करायचं, इथून बॅक यायचं आहे। 3 ॲप्लिकेशन का सांगितले ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिली मेन गोष्ट पिंटरेस्ट जर तुम्ही ओपन केलं तुम्हाला एकदम बघू इंटरनेट असेल ते ऑन करून दे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो तुम्हाला हाय लेवलचे PNG एकदम फुल HD बॅकग्राऊंड जर पाहिजे असेल तर पिंटरेस्ट यूज करू शकता। जसं की इथे गेला सर्च मध्ये तुम्हाला कोणते, जसं की आता आपल्याला यूट्यूबचं पाहिजे असेल तर यूट्यूब सर्च करू शकता। जसं की आता आपल्याला काय करायचं बॅकग्राऊंड, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बॅकग्राऊंड। तर मी काय करायचं सगळ्यात पहिले ग्रेडियंट तुम्हाला सर्च करायचा, बॅकग्राऊंड सर्च करायचा। त्यानंतर एकदम ग्रेडियंटमधील तुम्हाला बॅकग्राऊंड आहे ते भेटून जातील अशा पद्धतीने बघू शकता। त्यानंतर ह्याला 3 लाईनवरती क्लिक करायचा, बघू 3 लाईनवर क्लिक करायचा आणि डाउनलोडवर क्लिक करायचं। हे तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड झालं। त्यानंतर येथे यायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला घ्यायचं आहे इथे फ्रॉम गॅलरीवर जायचं आहे आणि येथून जी की आता आपण बॅकग्राऊंड डाउनलोड केलं आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला ॲड करायचं आहे। फक्त याला इथे अशा पद्धतीने रोटेट करून घ्यायचा, बघू अशा पद्धतीने। ओके, जसं पाहिजे तशा पद्धतीने रोटेट करायचा आणि याला तुम्ही येते अशा पद्धतीने ह्या साईडून बघू शकता जी की तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। कमी जादा सुद्धा इथे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि याला इथून सेव्ह करून म्हणजे इथून जी की असेल लॉक करायची, कारण की बघू शकता इथे जर तुम्ही इथे क्लिक केलं बघू शकता। ओके, इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता हा जी की ऑप्शन आहे बघू 3 लाईनच्या खाली, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा आणि येथून जी की आहे लॉकचा ऑप्शन भेटेल, क्लुकसारखा ऑप्शन आहे तो क्लिक करायचा, म्हणजे ही लेअर आहे दुसरी एडिटिंग करताना हलणार नाही। दुसरी गोष्ट आहे ह्यात तुम्ही इथे बॅकग्राऊंड जी काय असेल बॅकग्राऊंडचा कलर सुद्धा क्रिएट करू शकता। जसं की इथे गेला तुम्ही इथून जर तुम्हाला जशा पाहिजे ग्रेडियंटवर जर गेला अशामध्ये तुम्हाला जसा पाहिजे तशा पद्धतीने क्रिएट करू शकता आणि इथे तुम्हाला बॅकग्राऊंडचे कलर सुद्धा दिले आहेत, यातील सुद्धा यूज करू शकता। पण मी सांगेन तुम्ही डायरेक्ट असेल ती कुठूनही डाउनलोड करून घ्यायचं आणि ते यूज करू शकता। ओके, त्यानंतर आता तुमचा टॉपिक कोणता आहे, जसं की रेसिपी असेल किंवा टेकमध्ये असेल। जसं की आता समजा रेसिपीमध्ये असेल आणि तुम्ही काय लिहू शकता, जर समजा वांग्याची भाजी जर तुमचा टॉपिक आहे तर तुम्ही काय लिहू शकता अशा पद्धतीने वांग्याची भाजी
क्रिएट म्हणजे जी की बनवा अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता। किंवा आपल्या टेकच्या टॉपिकमध्ये जर आला तर जसं की आता तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप हॅक होण्यापासून कसं वाचायचं, आणि नाहीतर दुसरी गोष्ट अशा पद्धतीने टायटल्स घ्यायचं की व्हॉट्सअप तुमचं हॅक आहे की नाही असं ओळखा, ही एक मेन गोष्ट। याच्यासाठी तुम्ही उपयोग करू शकता चॅट जीपीटीवर गेला आणि सांगितलं की मला अशा पद्धतीने टायटल्स द्या, तर चॅट जीपीटी देतं, त्यातील टायटल कॉपी करा आणि येथे येऊन इथे प्लसवर क्लिक करायचा, टेक्स्टवर जायचा आणि येथे डबल टॅप करायचा फक्त ते, आणि येथून जी की असेल जसं की आता बघू शकता इथून मी अशा पद्धतीतून सर्च करायला बघू शकता, इंग्लिशमध्ये तुम्हाला सर्च करायचा अशा पद्धतीतून जी की व्हॉट्सअप। ओके, एक्झाम्पलसाठी सांगता आणि याची साईज वाढवून देऊ शकता आणि इथे ए बटनवर तुम्हाला दिसत असलं याच्यावर क्लिक करायचा आणि येथून जे काही कलरवर क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, येथे फॉन्टचा ऑप्शन मिळतो, यावर क्लिक करून घ्या। तुमच्याकडे महत्त्वाचे फॉन्ट्स असणं गरजेचं आहे, नसतील तर बायोमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा, टेलिग्रामला जॉईन करून घ्या, सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तिथे भेटून जातील। येथून तुम्ही येथे अनलिमिटेड तुम्हाला फॉन्ट्स तिथे भेटतील, ते फॉन्ट्स आहेत ते डाउनलोड करायचे आहेत आणि येथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता हे 2 ऑप्शन दिसत आहेत, याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि येथून तुम्ही ज्या फोल्डरमधून फोल्डर कोणताही असेल त्या डाउनलोड केले असेल त्यातील तुम्ही ॲड करू शकता। ओके, ऑलरेडी मी ॲड केले त्यामुळे ॲड करत नाही। दुसरी गोष्ट येथून तुम्ही काय करू शकता, सगळे तुम्हाला फॉन्ट्स आहेत यातील कोणता आहे, जसं की आता बघू शकता हा जी की फॉन्ट आहे हे बरेचसे जी की मोठे यूट्यूबर सुद्धा यूज करतात, त्यामुळे हा मी यूज केला अशा पद्धतीने। ओके, जो की हा फॉन्ट बघू शकता अशा पद्धतीतून आहे। दुसरी गोष्ट आहे आता हा व्हॉट्सअप आपण लिहिलं आहे, ओके, ह्याची साईज मी इतकी ठेवली आहे इथं बघू शकता अशा पद्धतीने। आता मला काय करायचं, याच्या बॅकला एखादी व्हाईट पट्टी किंवा कोणतेही दुसरे यूज करायचे असेल तर प्लसवर क्लिक करायचा, शेपमध्ये जायचा आणि इथून जी की पट्टी आहे ह्याला अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन सुद्धा करू शकता अशा पद्धतीने। ओके, तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तुम्ही अशा पद्धतीने वाढवू शकता आणि अशा पद्धतीने डिझाईन करून जी की ही पट्टी असेल ही बॅकला अशा पद्धतीने टाकायच्या। ओके, त्यानंतर जी की आहे ह्याच्या विरुद्ध कलर म्हणजे कुठला घ्यायचा, जो की असेल ब्लॅक। ओके, ते कलरमध्ये जायचा, टेक्स्टचा कलर आहे तुम्ही अशा पद्धतीने बॅक घेतो। ओके, म्हणजे की आता अशा पद्धतीने आपलं सेट झालेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला थंबनेल क्रिएट करायचा आहे। दुसरी गोष्ट इथून 3 लाईन क्लिक करतो, मी एक थंबनेल क्रिएट केलं ते तुम्हाला मी दाखवतो, ओपन PLP करतो। ओके, जी की ओपन PLP केल्यानंतर एक्झाम्पलसाठी जसं की आता बघू शकता हे जी की आपण थंबनेल आत्ताच मध्येच एक 2-3 व्हिडिओच्या मागेच केलं तर बघू शकता, तर या थंबनेलच्या लेयर्स बघू शकता कशा पद्धतीतून मी ॲड्स केले, अशा पद्धतीतून तुम्हाला थंबनेल आहे ते क्रिएट करायचं आहे। बेसिक गोष्ट आहे, सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला इथून जी की असेल सगळ्या गोष्टी आहे ते एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे तुम्हाला समजणार आहे। ओके, जी की येथून बघू शकता कशा पद्धतीतून कोणती गोष्ट मी ही केली। सगळ्यात पहिले तर बघू शकता एक्झाम्पलसाठी मी बॅकग्राऊंड जी काय ऑलरेडी ॲड केलं आहे, बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर त्याच्यावर काय केलं मी पहिली तर गोष्ट हे दोन्ही पण पहिले बॅकग्राऊंड असं होतं तेव्हा हे बॅकग्राऊंड मी ॲड केलं, त्यानंतर टेक्स्ट अशा पद्धतीने ॲड केलेला आहे आणि त्यानंतर टेक्स्टच्या खाली अशा पद्धतीने 2 लेयर्स मी ॲड केला, वर जी काय फेसबुक लिहिलं आहे त्याखाली 2 लेयर्स ॲड केलेत, त्यानंतर काय केलं मी इमेज ॲड करून घेतला। अशा पद्धतीचे इमेज तुम्हाला पिंटरेस्ट ॲप मी सांगितलं त्याच्यावर तुम्हाला भेटून जातील, ते तुम्ही ॲड करू शकता, एकदम बेस्ट असं थंबनेल तुमचं दिसणार आहे। दुसरी गोष्ट काय केलं येथून बघू शकता अशा पद्धतीने जी की हे शेप्स आहेत कडेनं बॉर्डरसाठी मी यूज केलेल्या आहेत बघू शकता तुम्हाला दिसत असतील। दुसरी गोष्ट आहे हे फेसबुकचा लोगो आहे आणि त्यानंतर जे काही टेक्स्ट असलं अशा पद्धतीने सगळे टेक्स्ट लिहिलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीतून। अशाच पद्धतीने प्रॉपर तुम्हाला मांडणी करायची आणि त्यानंतर हे सेव्ह कसं करायचं, 3 लाईनवर क्लिक करायचा, एक्सपोर्टवर जायचा आणि येथून जी की कस्टम असेल इथून अल्ट्रा करायचा आणि सेव्ह टू गॅलरी। सेव्ह झाल्यानंतर पण तुम्हाला काय काम करायचं आहे, हे तुम्ही एकतर लाईटरूम ॲप यूज करत असेल त्यात ॲड करायचं आहे। दुसरी गोष्ट एकदम सोपी, जर लाईटरूम यूज करता येत नसेल तर डायरेक्ट तुम्हाला रेडीम ॲप प्ले स्टोअर भेटेल, ती इन्स्टॉल करायच्या आणि हे जे थंबनेल असेल ते तुम्हाला इन्हान्स करून घ्यायचं, एकदम फुल HD 4K क्वालिटीमध्ये तुम्हाला इन्हान्स पद्धतीतून तुम्हाला थंबनेल क्रिएट करताना एक काळजी घ्यायची की क्लिकबेट महत्त्वाचा आहे, पण नॉर्मली क्लिकबेट करा। अशा पद्धतीने तुम्हाला थंबनेल आहे ते क्रिएट करायचं आहे आणि मी तुम्हाला 3 ॲप्लिकेशन दिले आहे, प्ले स्टोअर इझिली ते डाउनलोड करून घेऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही गोष्टी समजल्या नसतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा